बाबू, हा वामन काकाचा नंबर सेव्ह कर बरं याच्यात एवढा. अरे काय बाबा, तुम्ही अजूनपर्यंत नंबर सेव्ह करणं नाही शिकले काय? किती वेळा तेच ते सांगत जाऊ तुम्हाला मी. बोल. अले काना आ. हा, अले काना आ. आत्तापासून जर त्या अभ्यासावर लक्ष दिलं ना तर मोठा झाल्यावर लय सोपं जाईन तुले. बाबू, मी तुझ्या बायकोला फक्त एवढंच म्हटलं कपडे धुतले काय, तर मला उलट उत्तर देऊन राहिले. अरे तर बाबा, तुम्ही सरळ बोलत जा ना तिच्यासोबत. जसे तुम्ही बोलता तशी ते तुम्हाला उत्तर देते. सरळ बोलत जा. कुठं आहे तुमचा पोरगा? काय झालं? अरे राजो, माया पोराला किती मारलं त्या ना. अरे लहान आहेत ते काय समजतं? अरे लहान आहे तर काय, मग काय जीव घेईन काय माया पोराचा? तो शिकवलं नाही काय पोराला तुमच्या तुम्ही? बाबू, आपल्या मोहल्ल्यातल्या म्हातारीनं आम्ही ठरवलं की बा महाराष्ट्र दर्शनाला जायचं. ओ बाबा, आताच तर हे मी बाहेर फिरून आलो. पैसे कुठून आणू? पुढच्या वर्षी जातो. अरे काही हरकत नाही, पुढच्या वर्षी जाईन. सांगतो मी ते. ओय, हे बाबू ट्रिपला चालला ना, त्याच्यासाठी पैसे. अरे जाऊ दे ना, पोरासाठीच कमवून राहिलो ना आपण. केले मी ऍडजस्ट. घे बाबा, हा बेटा. हे आणि मी बाहेर जेवायला चाललो. तुमच्यासाठी जेवण बनवलेलं आहे, तुम्ही जेवून घे जा. आम्हाला उशीर होईल. बरं बरं, जास्त उशीर काही करू नका, लवकर या. हा, लवकर येतो. बाहेरून दरवाजा लावतो, तुम्ही झोपून राहा. चला वहिनी, येतो रे अरे मी. आता आला तर जेवणच कर ना. जेवण? अबे मी घरी गेल्याशिवाय माझ्या पोरगं घासही घेत नाही. मी जर गेलो नाही ना तर जेवणारही नाही तो. मला जाच लागते. चला वहिनी, येतो.